नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार महाराज. नमस्कार. आणि आपलं स्वागत करताना महाराजांचं जे कार्य आपण केलं तो एक भाग, आणि त्याबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आपण अध्यात्माच्या क्षेत्रामध्येही जे काही मोठं काम करताय, ज्याच्यामुळं सद्गुरुदास महाराज अशी आपली आणखीन एक ओळख आहे, त्या दोन्हीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण अर्थातच महाराज हा आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा, स्वाभिमानाचा, आणि नुसतं नाव उच्चारलं तरी अंगामध्ये अशी वीज सळसळते असा तो विषय आहे. आत्ता नुकतीच शिवजयंती झाली आणि खूप वादानंतर आता सगळ्यांनी 19 फेब्रुवारीवर एकमत झालं. तर ती तारीख निश्चित करण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान होतं आहे. तर खरं तर या गप्पांच्या सुरुवातीला मला तेच जाणून घ्यायचे की या तारखेपर्यंत कसे पोहोचलात तुम्ही, आणि काय त्याच्यामध्ये वादविवादाचं कारण काय होतं नेमकं? बखरींमध्ये वेगवेगळ्या तिथ्या दिलेल्या आहेत शिवजयंतीच्या, आणि लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये त्यांनी एक तिथी अक्षय तृतीयेच्या वेळची 1627 सालचा जन्म असं समजून शिवजयंती साजरी करण्याचं ठरवलं. लोकमान्य टिळक हे फार मोठे शिवभक्त होते, आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळेला 1627 सालापासून शिवजयंतीचा उत्सव घ्यावा असं ठरलं. पुढे कालांतराने इतिहास संशोधन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला शिवभारत हा ग्रंथ समोर आला. शिवभारत हा जो ग्रंथ आहे हा शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला आणि शिवाजी राजांसोबत जे राहिलेले आहेत असे कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये शिवजयंती तिथीवार दिलेली आहे, ती 1630 सालची आहे. त्याच वेळेला योगायोगाने जेधे शकावली आपल्यासमोर आली. जेधेंच्या घराण्यामध्ये जुनी शकावली सापडली, आणि त्याच्यामध्ये देखील 30 तिथी होती. फाल्गुन वद्य तृतीया आपण जी म्हणतो 1630, 19 फेब्रुवारी 1630 अलीकडच्या काळामध्ये पंचांगाप्रमाणे. तर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 हा शुक्ल नाम संवत्सर, यावेळेला शिवाजी महाराजांचा शुक्रवारी शिवनेरी गडावरती रात्रीच्या पहिल्या प्रहरी आणि जन्म झाला असा सविस्तर उल्लेख या दोन ठिकाणी मिळाला.